मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण कटोरी ब्लाऊज शिवणार आहे। कटोरी ब्लाऊज कटिंग करणं जेवढं महत्त्वाचं आहे त्यापेक्षाही जास्त ब्लाऊज शिवता येणं महत्त्वाचं आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। आपण सगळ्यात पहिला बाहीची किनारी फोल्ड करून घेणार आहे। तर मी किनारी फोल्ड करून घेतली आहे आणि किनारी फोल्ड केल्यानंतर आपण ज्या बाजूला फिटिंग करतो ती बाजू बरोबर आहे का बघायची आणि एक्स्ट्रा असेल तर कट करायची आहे। आपली बाही तयार आहे। आता मागील भाग तर ट्रक्स द्यायची मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते। आता ही शोल्डर पट्टी आहे ना आपली ती तुम्हाला बरोबर मधनं फोल्ड करायची आहे। तर हा गळा छोटा आहे आणि मध्य जिथं फोल्ड करून जिथं कमरेला तिथं कट टाकायचा आहे आणि ट्रक्स उंची तुम्हाला 5 किंवा 5.5 इंच घ्यायची आहे। तर तुमचा गळा डीप नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं कमरेला ट्रक्स देणार आहे। ही पद्धत पण परफेक्ट आहे। हे बघा मी 5.5 इंचाचा ट्रक्स घेतला आहे। दोन्ही ट्रक्स आपले देऊन झाले आहेत। आता आपल्याला कमरेला कमरपट्टी अटॅच करायची आहे। कमरपट्टी पण अटॅच करून झाली आहे। चला आता आपण कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरीला ट्रक्स देणं सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर आहे। तर चला आपण ती करायला घेऊया। कटोरीच्या दोन्ही लाईनी तुम्हाला जोडून घ्यायच्या आहेत आणि आपण कटोरी वाढवताना किती कपडा पुढे वाढवला होता तर आपण 2 इंच कपडा वाढवला होता। 2 इंच पुढे वाढवली होती कटोरी। तर तुम्हाला ह्या कटोरीचा ट्रक्स रुंदी 2 इंच घ्यायची आणि ट्रक्स उंची 3 इंच घ्यायची आहे। जेवढी तुम्ही कटोरी वाढवले त्यात 1 इंच प्लस करून ट्रक्सची उंची घ्यायची आहे। आणि तुम्ही जर ट्रक्स उंची 1.5 इंच वाढवली असाल तर तुम्हाला इकडं 2.5 इंच ट्रक्स वाढवायचा आहे। जर 2.25 वाढवली असेल तर 2.25, 2.25 वाढवली असेल तर 2.25 ह्या पद्धतीने आपले ट्रक्स देऊन तयार आहेत। आता आपल्या कटोरीला जर टोक तुम्हाला आवडत नसतील तुम्ही कटोरी बरोबर मधनं ह्या पद्धतीनं मी जसं दाखवते ह्याप्रमाणे लक्ष देऊन बघा। जिकडं हुकाय पट्टी येते त्या बाजूला मी तंतोतंत कपडा फोल्ड केला आहे आणि तुम्हाला बाकी मधनं घडी घातली ना तुम्हाला शिलाई इझिली येते। तर तुम्हाला इझिली शिलाई फक्त 1.5 इंचाच्या अंतरावर मारायची आहे। जसं आपण 4 ट्रक्स ब्लाऊजला वगैरे कशी छोटीशी हे मारतो ट्रक्स मारतो त्या पद्धतीने आपल्याला हे कटोरीला बरोबर मधनं एक शिलाई मारायची आहे। दोन्ही बाजूला आपली शिलाई मारून झाली आहे। तर बघा शिलाई मारल्यावर आपल्या कटोरीचे पप किती सुंदर दिसतात आहे। तर आपल्याला आता साईड पीस आणि कटोरी एकमेकाला अटॅच करायची आहे। तर कटोरी अटॅच करायच्या आधी तुम्हाला हे चेक करायचं आहे। तर आता मला अटॅच करून बघताना 1/2 इंच किंवा 1.5 इंच कमी पडले तर मी थोडीशी खेचून घेणार आहे। आणि तुम्हाला जर वाढत असेल तर मी तुम्हाला कटोरी वाढवताना दाखवलं तर 1/2 इंच वर गेलो होतो तर तुम्ही तिथं त्या साईडनं थोडी कट करू शकता, गळ्याकडच्या साईडला नाही। तर आपली कटोरी जोडून तयार आहे आणि परफेक्ट पुरली तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला परफेक्ट पुरली म्हणून। मी थोडीशी खेचून लावली, आपली कटोरी जोडून तयार आहे। तर तुम्हाला मी कटोरी जोडल्यानंतर तुम्हाला जर मध्ये शिलाई द्यायला आवडत नसेल तर तुम्हाला दोन्ही मधला काय फरक येतो तो दाखवते। हे बघा हिला आपण मध्ये शिलाई नाही मारली तर एवढा असा ब्लाऊज एकदम असा हुबा बसतो, म्हणजे खूप छान बसतो असा ब्लाऊज। आणि जर तुम्हाला टोक नको असेल तर तुम्ही मी दाखवल्या ह्या पद्धतीने शिलाई मारू शकता। मी ज्या ह्या कस्टमरचा ब्लाऊज शिवते त्यांना टोक नको आहे तर मी मधून शिलाई मारली। तुम्ही हवी तर मारू शकता, नसेल तर नका मारू, तुमच्या आवडीवर आहे। आता योगपट्टी आपण ब्लाऊजला अटॅच करतोय तर मी अस्तरकडच्या साईडला अस्तर, ब्लाऊजकडच्या साईडला ब्लाऊज पीस असं लावलं आणि सरळ एक शिलाई मारून घेतली। आणि आता तुम्हाला खालच्या बाजूला एक्स्ट्रा कपडा सगळा आतमध्ये फोल्ड केलाय आणि खालच्या बाजूने एक शिलाई मारून घेते। आणि आता आपल्याला पलटी करायची आहे। मी अस्तर बोलले इथे मी दुसऱ्या कलरचा कपडा वापरलाय तर तुम्हाला दोन्ही एक बाजूला करायचं आहे। तर बघा किती सुंदर योगपट्टी लावल्यावर किती सुंदर दिसतो आपला ब्लाऊज। तर तुम्हाला इथं स्टॉप न करता योगपट्टीला दोन्ही बाजूनी शिलाई मारायची, त्यामुळे ब्लाऊज पोटाला परफेक्ट बसतो आणि 2 शिलाईमुळं ब्लाऊज वर चढणं बऱ्यापैकी कमी होतं। तर ही प्रोसिजर नक्की करा। दोन्ही शिलाईची गरज नाही पण मारल्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग वाढतं। तर हे बघ शिलाई मारल्यामुळे एक्स्ट्रा कपडा जो खाली डोकवणार होता तो वर आलाय सगळा। तर आपला बघा किती सुंदर ब्लाऊज जोडून पुढील भाग रेडी आहे आपला। कटोरी जो महत्वाची कटोरी ब्लाऊज करतात तर इतक्या सोप्या पद्धतीत आपला शिवून तयार आहे। सेम प्रोसिजर तुम्हाला दुसऱ्या बाजूला पण करायची आहे। हे बघा कटोरी योग जोडल्यानंतर सगळा कपडा असा गोल गोल करून आतमध्ये घालायचा आहे आणि परत शिलाई मारून घ्यायची आणि परत पलटी करायचं आहे।
आता आपल्याला हुकाई पट्टी अटॅच करायची आहे. मी हा व्हिडिओ कशी अटॅच केली दाखवली नाही आहे. मी याचा ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, या चॅनेलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आपली हुकाई पट्टी अटॅच झाली आहे. आता आपल्याला आपण तिरक्या पट्ट्या कट केल्या होत्या ब्लाऊज कटिंग करताना. मी पावणे 2 इंच 2.8 इंचाची पट्टीची रुंदी घेतली होती. तर आपण सेम एकमेकाला फक्त अटॅच केले आहेत. आता मी मागील भाग उलटा ठेवला, त्याच्यावर पुढील भाग सरळ ठेवला आणि तुम्हाला शोल्डर पाव इंच किंवा 1 दाब शोल्डर दाबायचं आहे. लक्ष देऊन बघा, सेम प्रोसिजर करा. हे बघा, 1 दाब फक्त मी शिलाई मारले, कारण ही आपली फिटिंग नाही आहे. आपल्याला फक्त हा पलटी करायचा म्हणून मी ही प्रोसिजर केली आहे. आणि तुमचा धागा निघत नसेल तरी पण इथे 1 धागा कट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही प्रोसिजर सगळ्यात महत्त्वाच्या, एका बाजूला अर्धा इंच आणि एका बाजूला पाव इंच. ज्या साईडला आपला गळा येतो त्या साईडला मी अर्धा इंच कपडा दाबते आणि ज्या बाजूला बाही अटॅच करतो त्या बाजूला मी पाव इंच कपडा दाबते. त्यामुळं ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरत नाही. तर मी दोन्ही बाजूची पट्टी अटॅच केली आहे आणि आपण तिरक्या पट्ट्या पण एकमेकाला अटॅच करून घेतल्या आहेत. तर चला आपण आता तिरक्या पट्ट्या ब्लाऊजला जोडायला घेऊया. ऑलरेडी मी गळ्याला पायपिंग कशी लावायचा व्हिडिओ बनवला आहे, तरी पण मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते, कारण की सगळ्यांनाच जाऊन तो व्हिडिओ शोधणं वगैरे जमत नाही. तर हा व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला माहिती सांगते. तर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मी पट्टी फक्त नॉर्मली लावत नाही, मी पट्टी खेचते. खेचून लावल्यामुळं पायपिंग तुमची आतमध्येच व्यवस्थित राहते, उलटी फिरत नाही. आणि पायपिंग एकदम गोलठेल हवी असेल तर तुम्हाला पट्टी खेचूनच लावायची. तर मी किती खेचते बघा, प्रत्येक ठिकाणी मी पाव इंच किंवा 1 लाईन पट्टी खेचते पुढं. हे बघा, आता टॉप केली सुई, परत मी पट्टी खेचते, परत टॉप केली, परत पट्टी खेचते. ह्या पद्धतीनं पूर्ण गळ्याला तुम्हाला पट्टी अटॅच करायची आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा अर्धा इंच कपडा ठेवून एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे. जसं आपण शोल्डरला सांगितलं 1 धागा कट करायचा, सेम प्रोसिजर गळ्याला सुद्धा करायची आहे. तर आपण पायपिंग पट्टी करायच्या वेळेस एक्स्ट्रा कपडा असेल तर मग ती पायपिंग बरोबर बनत नाही. त्यामुळं आतमध्ये जोही एक्स्ट्रा कपडा आहे 1 लाईन कट करणं गरजेचं आहे. गळ्याच्या पूर्ण बाजूने 1 लाईन कट करायची आहे किंवा थोडा कपडा कट करून काढायचा आहे. त्याच्यामुळं पायपिंग तुमची एक समान येते, छोटी मोठी होत नाही. तुम्ही एकदा कट करा, आतमध्ये गेला तर तुमच्या लक्षात येईल काही ठिकाणी कपडा मोठा झालाय, काही ठिकाणी छोटा झालाय. तर सगळा एक समान कपडा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच पायपिंग बनवायला घ्यायची. तर पायपिंग मी कशी बनवते, आता हा झूम करून व्हिडिओ नाही बनवलाय तर तो समजत नाहीये. तर तुम्हाला जमत असेल तर नक्की तो व्हिडिओ जाऊन पहा. हा बाजूला दिलाय तो व्हिडिओ आहे तो. कारण पायपिंग तुम्ही खेचून लावली तर शोल्डर उतरण्याचा जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर 100% निघून जातो. आणि बघा, मी एकदा अजून दाखवते व्यवस्थित. हे बघा, ही पट्टी अशी उलटी करायची आहे आणि तुम्हाला पायपिंग छोटी मोठी तुम्ही हवी तेवढी अशी तुमच्या हातामध्ये पायपिंग जाडी ठेवायची, बारीक ठेवायची. कारण ही पट्टी आपण आतमध्ये किती ढकलतो किती बाहेर काढतो त्यावर पायपिंग ठरलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पायपिंग द्यायला लागली की सुई कायम खाली अटकली गेली पाहिजे. कपडा सरकवताना, पायपिंग फिरवताना, पकडताना सुई खाली अटकली पाहिजे. सुई जर वर असेल तर मग तुमची पायपिंग एकतर पायपिंगवर चढते किंवा बाजूला येते, बरोबर पायपिंगच्या लाईनीमध्ये राहत नाही. तर सुई खाली अटकवायची ही पण खूप महत्त्वाची टीप आहे. तर हे बघा, किती सुंदर आपली पायपिंग बरोबर गोट एकदम परफेक्ट बनला आहे. सुंदर पूर्ण ब्लाऊजला, कारण हा कॉटनचा ब्लाऊज आहे त्यामुळं हा फिटिंगला 100% चांगला बसणार आहे. तर तुम्ही पण ब्लाऊज पहिल्यांदा शिवत असाल तर नक्की कॉटनचा पीस वापरून बघा. फिटिंग एवढं चांगलं बसेल की तुम्ही मला एखादा फोटो सुद्धा पाठवू शकाल. आणि त्यानंतर तुम्हाला हे बघा, बाही अटॅच करायच्या आधी आपण इथं सुद्धा चक करतो. जसं आपण बाही शिवल्यानंतर चक केली, छोटी मोठी असेल तर कट केली, तसं ब्लाऊज शिवून झाल्यावर हा प्रोसिजर करायचा आणि नंतरच बाही अटॅच करायची आहे. त्यामुळे काकेमधला कपडा माझा तंतोतंत येतो. एवढ्या डिटेलमध्ये मी एवढे ब्लाऊज कटिंग टीचिंग दाखवते, डिटेलमध्ये बोलता येत नाही. हा फक्त ब्लाऊज शिवायचा कसा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी हे एकदम व्यवस्थित तुम्हाला समजून सांगते. बाही जोडून झाल्यानंतर तुम्हाला चक करायचे, कुठे चुनी वगैरे नाही पडली ना. आता बाही आपली परफेक्ट जोडून झाली आहे. बाही मला परफेक्ट पुरली आहे, ज्याप्रमाणे आपण कटिंग केलं तर त्याप्रमाणे. आणि आता आपल्याला सरळ शिलाई ठेवू. बघा, मी जसं
शोल्डरला सांगितलं त्याप्रमाणे ब्लाऊजला पण आपण सरळ ब्लाऊज ठेवून एक शिलाई मारतो, आतला एक धागा कट करतो आणि आपण परत ब्लाऊज पलटी करणार आहे. तुमच्याकडे ओव्हरलॉक असेल तर तुम्हाला शोल्डरला पण आणि ह्या ठिकाणी पण ती प्रोसिजर करायची गरज नाही, तुम्ही ओव्हरलॉकनं तो पॅक करू शकता. पण जी ह्याच्यामध्ये फिनिशिंग आणि दिसते सुंदर ती तर मग ओव्हरलॉकमध्ये पण नाही आहे. मला ही पद्धत आवडते. मी कोणताच ब्लाऊज असा नाही की अशी शिलाई नाही मारत असा. आता बघा, ही बटन पट्टी मी पुढे सोडून दिली किंवा तुमची जिथं आई पट्टी असते ते तुम्ही सोडून द्याल आणि त्याच्या पुढे तुम्हाला ब्लाऊज असा मोजायचा आहे. आणि कमर आपली 32 आहे तर 32च्या पुढे किती आहे मोजायचं आहे, आपलं 3.5 आहे किंवा असं 32 पर्यंत आणून कपडा फोल्ड करायचा आहे. तर तुम्हाला 4 फोल्ड करायचे आहेत आणि हा कपडा मोजायचा आहे. तर आपला हा कपडा किती आहे, 1.5 इंच किंवा 1.5 इंचाला 1 लाईन जास्त आहे. तर तुम्हाला जिथं आपण फिटिंग केले, फिटिंगची शिलाई आहे त्याच्या पुढे तुम्हाला मोजायचं आहे, पूर्ण ब्लाऊजचा नाही मोजायचं आहे. कारण की हे बघा, आता मी परत पण बघा मी कुठं मोजते. हे बघा, इथं पण मुंडा मोजणं कायम मुंडा कमरेचा 4था भाग येतो. तुम्हाला जर मुंडा मोजता येत नसेल तर ह्या पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करू शकता. आणि दंड आपले 4.5 आहेत. ही आपण जी फिटिंगची शिलाई मारली ना त्याच्या पुढे तुम्हाला 1.5 इंच मोजायचं आहे. पूर्ण आतमधलं मार्जिनिंग मोजायचं नाहीये. आणि मी फिरवून शिलाई हलकीशी 1 लाईन आतून घेतले, त्यामुळे पण ब्लाऊज फिटिंगला चांगला बसतो. हे बघा, आपला 1.5 इंच कपडा शिल्लक राहिला आहे आणि काकीमधल्या लाईनी सुद्धा तंतोतंत जुळल्या गेल्या आहेत. सेम दुसऱ्या बाजूला पण तुम्हाला फिटिंग करून घ्यायचं आहे. तर दुसरी बाजू पण तुम्हाला कशी फिटिंग करायची बघा. आणि इथं बघा, आपण मागचा भाग आणि पुढचा भाग वेगवेगळा घेतो किंवा मोठा घेतो. तर तुम्हाला इथं शोल्डर असं मुंडा पकडल्यावर तुम्हाला दिसतं पुढची बाजू पुढे येते 1/2 इंच. तर तो ब्लाऊज शोल्डरला परफेक्ट शोल्डरलाच बसतो. बऱ्याच जणांना शोल्डर पुढे यायचा प्रॉब्लेम असेल तर ह्या पद्धतीने कटिंग करून बघा, तुमचा शोल्डर पण पुढे येणार नाही, बरोबर शोल्डरवर बसते. हे बघा, ही बाजू पण आपल्या काकीमध्ये तंतोतंत जुळली गेली आहे. आतमध्ये तुम्हाला 3 तरी शिलाई मारणं गरजेचं आहे, मारा. कारण की लेडीजांची तब्येत कमी जास्त होत राहते, तर तुम्ही शिलाई मारल्या तर त्या कधी पण खोलू शकतात. ब्लाऊज आपला शिवून रेडी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.